हॅलो गाईज, आम्ही आज खूप दिवसांनी ब्लॉग टाकत आहोत कारण आमचे पेपर चालू होते, म्हणजेच आमची सेकंड युनिट टेस्ट चालू होती. त्याचा अभ्यास फार होता आणि ह्या वेळेस आहे ना आमच्या बाजूलाच लग्न होतं, तर आम्ही एक फर्स्ट ब्रायडल करून पण आलेलो होतो. आणि आत्या मला बोलली की माझ्या हातावर मेहंदी काढ. आता आम्हाला खूप थकवा जाणवत होता आणि आम्ही एवढी मोठी एक ब्रायडल कंप्लीट केली होती, त्यामुळे असं अशक्त पण वाटत होतं. मेहंदीच्या डिझाईन्स पण आम्हाला सुचत नव्हत्या, पण मी काहीतरी काढत होते. जे चाललं ते कसं तरी काढत होते. काही लोकांना अपेक्षा तर फार असतात, पण त्यांना तेवढे पैसे देणे त्यांना जमत नाही. पण त्यांच्या अपेक्षा एवढ्या असतात, त्यांना एवढ्या भारी भारी डिझाईन्स काढायच्या असतात, पण पैसे बोलायला आलं की लगेच त्यांच्या तोंडावरती 12 वाजता. त्यामुळे ना आम्हाला खूप वाईट वाटतं गाईज. आम्ही एवढे आमचे 100% देतो, एवढी आमच्या मेहंदीला क्वालिटी देतो, तरीसुद्धा आमच्यासोबतच असं होतं. बघता बघता माझी डिझाईन पण कंप्लीट होत होती आणि मला काही समजत नव्हतं मी काय काढत होते ते. गाईज, आता तुम्हीसुद्धा आम्हाला सपोर्ट नाही करत आहे, तुम्हीसुद्धा आम्हाला सबस्क्राईब पण नाही करत आहे. प्लीज यार, प्रत्येक व्हिडिओला लाईक करा. एक लाईक द्यायला काय जात आहे? आम्ही एवढं कष्ट करतोय तर तुम्ही एवढं का असं करताय? ही मेहंदी डिझाईन माझी फ्रेंड पण कंप्लीट करत होती आणि सोबत मी पण कंप्लीट करत होते. तर मला जे सुचत होतं मी ते करत होते. मेहंदी खरंच चांगली. बरं, तुम्ही फक्त एकदा फायनल लुक बघून जा कसा आहे तो. फर्स्ट ऑर्डर झाल्यावर लगेच आम्हाला सेकंड ऑर्डरला जायचं असल्यामुळे खरंच थकवा जाणवत होता आणि ही मेहंदी आम्ही कशी तरी पटकन आवरून ह्या मेहंदीचा लुक खतम केला. तर मेहंदी कशी वाटली खरंच कमेंट करून जरूर सांगा आणि लाईक पण करा, शेअर पण करा. एक लाईक करायला काय जाते. बाय.